आता माझ्यासमोर फक्त एकच विषय होता. मला म्हाताऱ्यासोबत झोपावं लागणार होतं, कारण मला तिथून पळता देखील येत नव्हतं. आणि तो म्हणत होता की इथून जर गेलीच तरी तुला कोणता पर्यायच नाही, तुला शेवटी माझ्याकडेच यावं लागेल. मला काहीच पर्याय उरला नव्हता. म्हाताऱ्याने तिथेच मला बेडवरती पाडलं. चटकन माझ्या अंगावरची साडी जोराजोराने उडू लागला. माझ्या अंगावरती एकही कपडा ठेवला नव्हता. मी 28 वर्षाचे होते आणि तो मात्र 60 वर्षाचा म्हातारा होता. तरी देखील तो माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यायला आतुर झाला होता. म्हाताऱ्याने मला बेडवरती पाडलं. माझ्या अंगावर एकही कपडा ठेवला नाही. पूर्ण साडी काढून टाकली होती आणि नंतर त्याने स्वतःची पॅन्ट देखील काढली होती. म्हाताऱ्याचं पूर्ण अंग पाहून मला खूपच वेगळं वाटू लागलं होतं. मला खूपच लाज वाटत होती. तरी देखील म्हातारा माझ्यासोबत बेडवरती आला आणि नंतर त्याने मला बेडवरच पूर्ण ओलं केलं. जोरजोराने मारू लागला. मध्ये मध्ये कोणत्या तरी गोळ्या खायचा आणि नंतर त्याने पुन्हा माझ्यासोबत शारीरिक सुख घेण्यास चालू केलं. गोळ्या खाऊन त्याला पावर यायची. मला काहीच समजेना. म्हातारा जोरजोरात माझ्या अंगावरती उड्या मारू लागला होता. त्याला काहीच करता येत नव्हतं. तरी देखील तो त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करत होता. एका दिवसापुरतं त्याने मला माझ्या सासूकडून 2 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. माझी सासू देखील किती नीच म्हणावी, किती नालायक म्हणावी तिला, हे मात्र माझ्या नवऱ्याला माहिती नव्हतं. म्हाताऱ्याने त्याला हवं तसं पूर्ण सर्व काही करून घेतलं होतं. माझ्या पूर्ण मानेवर देखील चावलेले व्रण होते. म्हातारा खूपच रगील होता. त्याने त्याचा पूर्ण राग माझ्या शरीरावरती काढला होता आणि नंतर माझी साडी माझ्या अंगावरती टाकून मला म्हणाला, आता तू जाऊ शकतेस. मी साडी नेसली आणि गुपचूप घरी आले. घरी आल्यानंतर माझी सासू मला म्हणाली, मला माफ कर. मला माहितीच नाही की तुझ्यासोबत असं घडणार होतं. खरंच मी त्याला सोडणार नाही. माझ्या सासूनेही रचला होता डाव. नाटकं करत होती. मला समजलं होतं. परंतु ती माझ्यासमोर गरीब असल्याचं आव्हानत होती. तिला काही माहिती नाही असं दाखवून देत होती. मी त्यांना काहीच न बोलता थेट बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली आणि जाऊन झोपले. नंतर माझा नवरा घरी आला. त्याने मला उठवलं. मला काय झालं असं विचारू लागला. मी झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. माझ्या नवऱ्याने लगेच माझ्या सासूला घराच्या बाहेर काढलं आणि माझी सासू देखील खूपच शिव्या देत होती, खान खान बोलत होती आणि म्हणाली, तू तुझ्या बायकोचं ऐकून माझ्यावरती असं वागतोयस, हे चुकीचं आहे की नाही. लगेच त्या माणसाला बोलवलं आणि त्या म्हाताऱ्याने समजावून सांगितलं, अरे असं काहीच नाही. मी त्यांना काहीच न बोलता थेट बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली आणि जाऊन झोपले. नंतर माझा नवरा घरी आला. त्याने मला उठवलं. मला काय झालं असं विचारू लागला. मी झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. माझ्या नवऱ्याने लगेच माझ्या सासूला घराच्या बाहेर काढलं आणि माझी सासू देखील खूपच शिव्या देत होती, खान खान बोलत होती आणि म्हणाली, तू तुझ्या बायकोचं ऐकून माझ्यावरती असं वागतोयस, हे चुकीचं आहे की नाही. लगेच त्या माणसाला बोलवलं आणि त्या म्हाताऱ्याने समजावून सांगितलं, अरे असं काहीच नाही. मी फक्त तिला माझ्या घरातली थोडीशी मदत करण्यासाठी बोलावलं होतं. तेवढ्यात मी म्हणाले, मग विचारा यांना 2 लाख रुपये कशाचे दिले आहेत. माझ्या नवऱ्याने माझ्या सासूला विचारले.
कशाचे 2 लाख रुपये घेतलेत? आणि सासू त्याच वेळेस पलटली. म्हणायला लागली, कुठले 2 लाख रुपये मी घेतलेत? काहीच मला माहीत नाहीये. आता माझी सासू आणि तो म्हातारा दोघेही उलटून पडले होते. ते दोघेही मला खोटं ठरवत होते. माझा नवराच फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून होता. तरी देखील मी न घाबरता बोलत राहिले. माझ्या नवऱ्याने माझ्या सासू विरोधात आणि म्हाताऱ्या विरोधात तक्रार केली आणि सासूला तो खूपच बोलू लागला. तक्रार दिल्यानंतर सासूला आणि त्या म्हाताऱ्याला अटक केली आणि त्यांना शिक्षा देखील झाली. माझ्या नवऱ्याने आणि मी दोघांनी ही केस लढली. माझी सासू जन्म दिलेल्या मुलाच्या विरोधात आणि सुनेच्या विरोधात गेली होती, फक्त आणि फक्त पैशासाठी. पैसा हा किती वाईट असतो हे मला त्या वेळेला समजलं. पैशासाठी तिने चक्क 2 लाख रुपयासाठी मला एका म्हाताऱ्यासोबत 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत झोपायला पाठवलं होतं. खूपच माझ्यासोबत वाईट घडलं, परंतु मी त्यावरती चटकन निर्णय घेतला. माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये. अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांच्या सासवा ह्या वाईट आहेत आणि त्यांच्यापेक्षाही अशा जास्त मुली आहेत ज्यांच्या सासू आहेत आईपेक्षा जास्त प्रेम करतात. परंतु काही असतात ना, क्वचितच, ज्यांना कसलीच ती मया नसते. अशा मधलीच एक होती, ती माझी सासू. माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये एवढीच